साईमय रात्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। आज आपण मलाडमध्ये नाही, मुंबईमध्ये नाही, तर आपण निघालोय थेट महाराष्ट्राच्या बाहेर, निसर्गाच्या कुशीत म्हणजेच हिमाचल प्रदेशला। चला मग अनुभवूया माझ्यासोबत हा एक अविस्मरणीय प्रवास। बघूया आता हा अनोळखी मित्रांसोबत राडा कसा होतो। पहिली एंट्री आमची शिमल्यात, तिथला तो सनसेट बघून मन अगदी प्रसन्न झालं। या शहरात आजही ब्रिटिश काळातील सुंदर इमारती आणि वास्तुकला पाहायला मिळते, ज्यामुळे शहराला एक वेगळाच रॉयल लुक मिळतो, तो म्हणजे शिमला। मग आम्ही पोचलो मणिकरण गुरुद्वारा आणि महादेव मंदिरात। लोक म्हणतात ना, देव कुठे आहे? इथलं ते निसर्गाचं उकळतं पाणी बघितलं की कळतं, देवाची प्रचिती अजूनही जिवंत आहे। याचा खतरनाक इतिहास मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तिथून मग आम्ही गेलो मनाली ऐतिहासिक हडिंपा टेम्पल। मग आम्ही गेलो अमृतसर सुवर्ण मंदिर। हा म्हणतात ना, प्रवासाचा शेवट हा अगदी गोड होतो, तसाच काही झाला। चला मग चालू करूया आजचा ब्लॉग। आता विशेष काय माहिती आहे का, या अख्ख्या प्रवासात माझ्यासोबत माझा एकच जुना मित्र, तो म्हणजे आपला अतुल, आणि बाकीचे सर्व एकदम अनोळखी। तर चला शेवटपर्यंत बघा हा प्रवास। घे रे, गरम है। यदि ये वाला अपना है, ये वाला 6 लोग का। अतुल हे सीट आहे का आपले? आता इकडे तिकडे गेली किती आपली? खरं सांगू, रेल्वेच्या प्रवासात ही खिडकी मिळावी म्हणून आपण लहानपणापासूनच भांडतो। आज अचानक वाटलं, आपण खिडकी बाहेर नेमकं बघतोय काय? मागे सुटणारी माणसं आणि त्यांच्या आठवणी। आपण तिथे स्वतःला शोधत असतो। बाहेरचं जग इतक्या वेगात धावतं की आपल्याला थांबायला वेळच नाही। तर चला थोडा आता झोपूया, भेटूया उद्या सकाळी एका नव्या शहरात, एका नव्या उत्साहात। साईमय रात्र। साईमय सकाळ मित्रांनो। लागले भूक, जरा बटाटे वेफर खातोय। वाजलेत 12, आता सगळं उठलोय। त्याची तू घातलीस, तो ते शोधतोय। तो ऑलरेडी त्याने घातलेली म्हणून मी घालून गेलो। ही तुझी आहे का दादा? चपली एकमेकांच्या घालून जातात सर्व। कुठे थांबलोय आता आपण? इतर सीला थांबलोय। थोडा नाश्ता करतोय, जरा फ्रेश झालो। पोचलो आता आम्ही लोक मंडीदीप। आपल्याला माहिती नाही, आपण फर्स्ट टाइम आलोय ट्रेनमध्ये, तो फर्स्ट टाइम येतो। नेक्स्ट टाइम मी आलेलो तेव्हा बसमध्ये आलेलो, 28 तासाचा प्रवास केलेला बसमधून। आता पोचलोय मंडीदीपला। चला भेटूया मग पुढे। तर आता आम्ही पोचलोय राणी कमलापती रेल्वे स्टेशनला। रात्री आम्ही बसलेलो आणि आता वाजले 3। आम्ही उद्या सकाळी 8 वाजता पोचू, अंबालाला उतरू। आपला भाई पण आहे सोबत, जय साईनाथ। जय साईनाथ, हर हर महादेव। हो अतुल भाई, भाईने आपल्यासाठी माझा घेतलाय। जय साईनाथ। तर आपण कुठे आता पोचलोय? राणी कमलापती रेल्वे स्टेशन। तर आता आम्ही पोचलोय बीना जंक्शन। इथे का बिना बसली आहे। मित्रांनो, इकडच्या प्लॅटफॉर्म वरती बघा गायी फिरतात। गाय कुठे गेली? गेल्या तिकडे कमरे बनवले काय राहायला। साईमय सकाळ मित्रांनो, वाजलेत 6:30 आणि थंडी एवढी आहे बाहेर, तुम्ही बघू शकता पूर्ण फॉग आहे। आता आम्ही उतरतोय कर्नारला।
आपले जय साईनाथ भाई. फॉग बघा केवढा आहे, समोरचं काहीच नाही दिसत आहे. आता स्टेशनला उतरू आम्ही. आता आम्ही इथे फक्त 3 मिनिटासाठी थांबणार आहे इकडे, आणि 3 मिनिटामध्ये आम्हाला बॅग वगैरे सर्व फटाफट बाहेर न्यायचं, नाही तर पोचू आम्ही पुढच्या स्टेशनला. आग्या बोलता बॉय बाहर कुछ दिख रहा ही नहीं है. दिख रहा है कैमरा लाइव. सकाळ सकाळ मस्त थंडीमध्ये हात चिमटला. जेव्हा चिमटला तेव्हा काय वाटलं नाही. आता 5 मिनिटांनी बघा कसं झालंय, बापरे. तर आमचा ट्रेनचा प्रवास आता इथून संपतोय. कुठे उतरतोय आपण? कर्नाळला उतरतो. इथून आमच्यासाठी बस आहे. फॉग बघा केवढा आहे, बापरे. थंडी तर 6 वरती आहे. चला चला 7 वरती आली आता. बापरे थंडी बघा केवढी आहे. नंबर खूप मजा येते गाईज. चलो चले मितवा. बघा आपली बॅग. सकाळ सकाळ बोट चिमटला. थंडीमध्ये काय समजलं नाही, नंतर समजलं. भाई मैं क्या बोल रहा हूँ, सुनो ना भाई. इधर ही बंद होगा. बैग रखो एक मस्त दोनों का. शरीराला थंडी वगैरे लागते, थरथरतोय. चांगला काय रे, का बाहेर येतोय? जॅकेट का बघा काय घातलं. चल अंदर चल अंदर. काय विषय तर भावांनो, आमचा सीन असा झाला. आम्हाला उतरायचं होतं अंबालाला, पण आम्ही उतरलो कर्नाळला. काय सीन नाही, कर्नाळला उतरलो. पोटात कावळे नाही तर डायनोसोर ओरडत होते. मग काय थोडा पुढे गेलो आणि मस्त गरम गरम नाश्त्याचा आनंद घेतला. पहिल्यांदाच आपल्या बजेट एक्सपिडिशन ग्रुपसोबत प्रॉपर भेट झाली आणि ओळखही झाली. बादल स्पेशल चूर्ण बावरती टिंबा लावला तर बांदल होऊन जाईल भाई. पोटभर नाश्ता करून आम्ही निघालो शिमल्याच्या दिशेने. 7-8 तासाचा प्रवास होता, पण हॉनेस्टली सांगायचं तर मन इतकं उत्सुक होतं की वेळेचं भानच नव्हतं. मित्रांनो, आज आपण शिमल्याच्या सौंदर्यात हरवून जाणार आहोत, ज्याचा इतिहास खूपच सुंदर आहे. 18व्या शतकापर्यंत एक छोटंसं गाव होतं. तिथे श्यामला देवीचं मंदिर होतं. शिमल्याचं हे नशीब 1817च्या सुमारास बदललं, जेव्हा ब्रिटिशांना येथील थंड हवामान आणि निसर्ग आवडला. 1864 सर जॉन लॉरेन्स यांनी शिमल्याच्या चक्क भारताची उन्हाळी राजधानी म्हणजेच समर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून घोषित केलं. निसर्गाचं वरदान लाभलेलं, बर्फाच्या शिखरात कुशीत वसलेलं आणि ज्याला हे जग हिमालयन क्वीन म्हणून ओळखतं, अशा ऐतिहासिक आणि सुंदर शिमल्यात तुमचं मनापासून स्वागत आहे. खिडकीतून दिसणारा प्रत्येक वळणाचा रस्ता जणू हळूच कानात सांगत होता, घाबरू नकोस, आयुष्याचं सौंदर्य सरळ नसतं. समोरचे ते वाकडे तिकडे रस्ते आणि ती तीव्र चढण, खाली खोल उतार, जसं आयुष्यातील संघर्ष, अपयश, आनंद आणि अचानक येणारे वळण. त्यामध्ये प्रत्येक वळणावर क्षणभर असं वाटत होतं पुढे काय असेल. पण जेव्हा गाडी ते वळण पार करायची तेव्हा समोर अजून एक उलगडायचं एक सुंदर दृश्य. तेव्हाच कळालं, आयुष्याचंही असंच असतं. आपण ज्या वळणाला घाबरतो ते कदाचित आपल्याला सगळ्यात सुंदर दृश्याकडे घेऊन जात असतात. म्हणूनच कदाचित आयुष्याचा प्रवास हा सरळ नसतो,
पण शेवटी ते दृश्य दिसतं ते नेहमीच आपल्या कल्पनेपेक्षा जास्त सुंदर असतं. तर साईमय रात्र पोचलोय आम्ही आता शिमलाला. आम्ही जिथे रात्री स्टे करणार आहे पोचलोय. अतुल भाई शिमलाला पोचलो. थंडी तर एवढी आहे मित्रांनो, एवढी थंडी बापरे. हा हा एकदाचा पोचलो एवढा तासाचा प्रवास करून. ए कुठे तो समोरचा आहे. गुगलवरती मी हाच हॉटेल बघितलेला रे. कुठला समोरचा? हा गुगल मॅपवर हाच होता. युफोरिया आहे काय? हे आपले मनीष भाई हे यांच्यासोबत आलोय आम्ही. जेवण आहे डायरेक्ट. हो हो थंडी तर बघा. जेवणाला बोलली माझी बिग बॉस. हो हो हॉटेलचा व्ह्यू बघा मित्रांनो. हो 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 मसाज कराने क्या बोलता है? यार कुठची जाणार बोलतो आतमध्ये. कुठची टाकतोय हा. वाचला रे. हो ही आपण गेला. मित्रांनो आम्ही आलो नाश्ता करायला. खूप भूक लागली आहे. दुपारचं आमचं जेवण झालं नाही. नाश्ताच आम्ही जेवणासारखा केला, कुठे थांबलो नाही. मॅच चालू आहे इकडे. हो काय रूम आहे. गेलंय कोणतरी. तर इथे आम्ही 4 जण झोपणार आहे. मी, अतुल आणि आपले 2 मित्र आहेत. येतील आता. हो हो गरम पाणी आल्याला पहिला गरम पाणी पिया बाबा. थंडीने हालत खूप बेकार. पोचलो एकदाच. हा हा नाश्ता केला. आता जरा आंघोळ करू. 2 दिवस झाली आंघोळच नाही गेली आहे. आणि मेन गोष्ट तिथे गरम पाणी आहे. हा हा मस्त मजा येईल आता. तर भेटूया नंतर. मस्त मस्त नाश्ता झाला. उठलो फ्रेश झालो आणि आमचा रूमचा व्ह्यू हा हा दाखवतो. साईमय सकाळ म्हणजे दुपार झाली. आता तर निघालो आम्ही लोक. 12 वाजलेत. हा भाई हिमाचल प्रदेश शिमला. अवी भाई. हो हो शिमला. तर मित्रांनो शिमल्याचा हा ऐतिहासिक प्रवास तर झाला. पण यानंतर आम्ही जाणार आहोत कुफरीला, जिथे हॉर्स रायडिंग. बापरे तो अनुभव तर खरंच बघण्यासारखा होता. घोडा चालवताना आमची काय अवस्था झाली आणि तिथे नक्की काय घडलं हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय साईनाथ. हर हर महादेव. ओम नमो नारायण.